नमस्कार शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची पहिली आणि दुसरी फवारणी झालेली आहे बहुतेक शेतकऱ्यांची आणि आज आहे मी तिसऱ्या फवारणीबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज मी हरभऱ्याच्या शेतात आहे मित्रांनो। आता या तिसऱ्या फवारणीवर आपलं उत्पादन अवलंबून आहे मित्रांनो। ते कसं म्हणजे आपल्याला या तिसऱ्या फवारणीत जे उरलेले फ्लावर्स आहे आता 80% ते घाटेत कन्वर्टेड झालेले आहे, रूपांतर झालेले आहे त्यांचं, आणि बाकीचे काही फुलं दिसत आहे ते फुलं पाहून घ्या मित्रांनो। याप्रमाणे काही फुलं वगैरे दिसत आहे आपल्याला, आहे ना, इक्कट दुक्कटच आहे आणि बाकीचे घाटे आहे। तर यांना मित्रांनो यांना कसं करायचं आहे, यांना एक एक घाटा आपल्याला भरायचा आहे आणि तो वजनदार झाला पाहिजे, त्यासाठी ही फवारणी आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मित्रांनो कीटकनाशक, कारण की थंडी पडली, थंडी खूप जबरदस्त पडली आणि थंडी पडल्यामुळे अचानक अळीचा अटॅक खूप वाढला मित्रांनो। आपलं उत्पादन आपल्या हातात आहे आणि त्याच्यातच अळी सुद्धा आहे आणि इतरी रसशोषक किडे जे आहे ते सुद्धा यांचाही अटॅक आपल्यावर खूप आहे। त्याच्यानंतर फंगसचा अटॅक आहे। तर आपल्याला काय नियोजन काय करायचे आहे, झाडांना भरपूर ताकद कशी द्यायची आहे। व्हिडिओ मित्रांनो थोडासा लांब होईल परंतु नक्की पहा, डिटेलमध्ये सांगणार आहे मी, फालतूच्या इतर गोष्टींनी सांगणार आहे। तर मित्रांनो आता आपलं उत्पादन काय होते मित्रांनो, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला। आपल्याला आपला जो हरभरा पीक आहे तो नीट निरीक्षण करून पहा काय आहे, त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे। तर मित्रांनो हा हरभरा आहे तुमचा, खूप भरलेला आहे, मस्त दाट आहे, पहा मित्रांनो खूप छान आहे, दाट आहे, भरलेला आहे। असंच आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे। माझं कोणतंही पीक असो त्याची वाढ भरपूर झाली पाहिजे, दाट झाली पाहिजे आणि एकदम हिरवगार पीक पाहिजे। परंतु मित्रांनो जेव्हा तिसऱ्या अवस्थेत असतो आपण, जे फळांची अवस्था असते शेवटी, तेव्हा काय पाहायला जाते, तेव्हा तुम्ही एक पहा मित्रांनो, तुमच्या शेतात जा आणि शेतात पाहिल्यानंतर ही जे ब्रँच दाखवतो मित्रांनो मी, ही ब्रँच, आता ही पहा मित्रांनो ब्रँच, आणि याला समजून घ्या, आणि ही पहा मित्रांनो, याला एवढी ब्रँच आहे मित्रांनो। हरभरा खूप छान वाढला आहे, हे पहा हरभरा छान वाढलेला आहे, एकदम डूब झालेला आहे, परंतु काय झालं, घाट्याची संख्या पहा किती आहे मित्रांनो। आता ही एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच, आणि घाट्याची संख्या किती आहे, हा एक आहे फक्त, आणि बाकीचे हे समजून घ्या फूल वगैरे आहे। हे पहा मित्रांनो, हे हा एक घाटा आहे आणि म्हणजे घाटे कमी दिसत आहे, हरभरा वाढलेला आहे, घाटे कमी दिसत आहे आपल्याला। आता हे पाहणं जरुरी आहे मित्रांनो। आता कुठे कुठे हे पहा मित्रांनो, आता यांचं पहा मित्रांनो, हे घाटे किती छान आहे, इकडे इकडे पहा मित्रांनो, हे पहा, हे असे पाहिजे मित्रांनो, हे पहा। आता या प्रत्येक ब्रँचिंगला पहा मित्रांनो, हे घाटे किती छान आहे, असे पाहिजे मित्रांनो घाटे वगैरे। तर मित्रांनो आता ते समोर आहे मित्रांनो, हे पहा, हे दाखवतो मित्रांनो, हे समोर अशा ब्रँचिंगला मित्रांनो घाटे पाहिजे आपल्याला, आणि हेच घाटे म्हणजे आपलं उत्पादन आहे मित्रांनो। परंतु हरभरा फक्त वाढलेला आहे परंतु घाट्यांची संख्याच नाही आहे, आणि आपण उत्पन्नाबद्दल गोष्ट करतो हरभरा पाहून, तर त्याच्यामुळे काय मित्रांनो, हरभरा भेटणार नाही मित्रांनो, हरभऱ्याचं उत्पादन होणार नाही। तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, झाडाची एनर्जी जी आहे, एनर्जी ते वाचवायची आहे मित्रांनो। ते कशाने वाचवू, आता हे समजून घ्या, हा झाड आहे मित्रांनो, हा झाड आहे आणि सध्या शेवटची फवारणी सुरू आहे तुमची, शेवटची फवारणी सुरू आहे। तर झाडाला काय कार्य आहे मित्रांनो, आता इथून खालून ते वरपर्यंत पूर्ण याचे जे फळ वगैरे आहे, सगळे फळ या इथपर्यंत शेंड्यापर्यंत, याला सगळी आपली ताकद पुरवावी लागत आहे, अन्नद्रव्य पुरवावे लागत आहे मित्रांनो। सगळ्या घाटांनाही द्यायचे आहे, नवीन जे फूल आहे तेही गळाले नाही पाहिजे, त्यांनाही द्यायचं आहे, आणि संपूर्ण जेव्हा झाडाला एनर्जी पुरेल तर प्रत्येक घाटा हा भरेल, आणि त्यासाठी आपले प्रयत्न सुद्धा असते। तर काय करायचं मित्रांनो, या झाडाची ताकद आपल्याला काय करायचं, ही दाबून द्यायची आहे, हे इकडे एनर्जी वेस्ट नाही करायची आहे, परंतु याचे जे फळ आहे याच्या फळमध्ये या झाडाची ताकद गेली पाहिजे, असं आपल्याला नियोजन करायचं आहे। तर ते नियोजन म्हणजे काय असते मित्रांनो, मॅपिक्वाइट क्लोराईड, म्हणजे घरडा कंपनीचं चमत्कार, मॅपिक्वाइट क्लोराईड 5% आहे त्याच्यात मित्रांनो, PGR आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर। आता घरडा काय मित्रांनो, घरडाचं आपण स्प्रेइंग केलं याच्यावर, तर काय करेल मित्रांनो, अतिरिक्त जे वाढ आहे ही अतिरिक्त वाढ आपल्याला नाही पाहिजे, आता नाही आवश्यकता आपल्याला। पहिल्या जे सुरुवातीला असते तेव्हा आपल्याला वाढ वगैरे पाहिजे, पिकांची फुटवी पाहिजे, ब्रँचिंग पाहिजे, आता नाही पाहिजे। तर आपल्याला ही अतिरिक्त वाढ थांबवायची आहे। आता ही शेतकरी मित्र अतिरिक्त वाढ आपण थांबवली तर ऑटोमॅटिकली
झाडाची एनर्जी जी आहे ती वाया जाणार नाही आणि प्रत्येक घाटाला आणि जे उरलेले फूल आहे त्यांना पूर्ण ताकद मिळेल, अन्न पुरवठा होईल आणि आपल्याला घाटा वगैरे नक्की भरेल, एक एक घाटा आपला भरेल, फोस राहणार नाही। यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर घरडाचा चमत्कार घ्यायचा आहे मित्रांनो, कोणतंच टॉनिक वगैरे घ्यायचं नाही, हेच टॉनिक आहे मित्रांनो असं समजून फक्त घरडाचा चमत्कार घ्या आणि ते समजून घ्या। 15 लिटर पंपाला माझ्याकडून 15 ml सांगतो, परंतु शेतकऱ्यांचा डोस वेगळा असतो। मला सांगण्यासाठी 15 लिटर पंपाला 15 ml एवढं मी सांगतो मित्रांनो, आणि 20 लिटर पंपाला 20 ml, जास्तीत जास्त तुम्ही 15 लिटर पंपाला 20 ml किंवा 20 लिटरला 30 ml करू शकता, परंतु तेवढाच डोस घ्या, जास्त घेऊ नका मित्रांनो। आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर हा डोस घेतला तुम्ही तर तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट मिळेल। आता झालं मित्रांनो हे घरडाचा चमत्कार झालं, याच्यात विद्रव्य खत वगैरे घेऊ नका मित्रांनो, काही घेण्याची आवश्यकता नाही। तर त्याच्यानंतर मित्रांनो काय आहे ते दुसरं आहे ते अळीनाशक। आता शेतकरी मित्रांनो अळीनाशक बद्दल मी सांगायचं झालं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं घरडाचा हमला आणि त्याच्यानंतर टाकू मी सांगितलं होतं, परंतु मी कोराजेन वगैरे फेम वगैरे हे सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये। परंतु माझा असा विचार आहे मित्रांनो की याच्यापेक्षा आपल्याला याच्याच सारखे रिझल्ट देणारे परंतु त्यांची किंमत थोडी परवडणारी असावी, असं कोणतं आहे का तर UPL कंपनी तुम्हाला आठवण आहे मित्रांनो। UPL सगळ्यात प्रसिद्ध कंपनी अशा आहे, तिचे प्रॉडक्ट चांगले आहे। तिचं मित्रांनो एक ॲटाब्रॉन म्हणून प्रॉडक्ट होतं, ॲटाब्रॉन, आता ते भेटत नाहीये मार्केटमध्ये, बहुतेक बंद झालं। मी चौकशी केली मित्रांनो, तुमच्याकडे असलं तर नक्की घ्या। क्लोरफ्युराझोन 10% असं त्याचा कंटेन होतं मित्रांनो, तर त्याबद्दल मी चौकशी केली मार्केटमध्ये, तर मला सांगण्यात आलं की ते बंद झालाय, प्रॉडक्ट बंद झालाय। तर त्याच्यासारखं कोणतं आहे बा, त्याचे रिझल्ट खूप चांगले होते मित्रांनो ॲटाब्रॉनचे, म्हणजे सगळ्या याच्यावर चालत होतं ते, म्हणजे आपलं सोयाबीन, तूर, कपाशी, भाजीपाला, वांगे वगैरे सगळ्या पिकांवर चालत होतं। तर त्याच्यासारखं मी कोणतं आहे असं विचार केला मित्रांनो, तर मला एक खूपच छान एक अजून औषधाची आठवण आली मित्रांनो। तुम्ही त्याचा यूज केलेला आहे, परंतु व्हिडिओमध्ये मी पहिल्या वेळ सांगत आहे मित्रांनो, ते आहे म्हणजे MBFचं केम, इमामेक्टिन 1.9%। मित्रांनो हे ॲटाब्रॉन सारखं आहे आणि याचे रिझल्ट मस्त आहे मित्रांनो। तुम्ही जर केम कधी वापरलं असेल तर तुम्हाला याचे रिझल्ट खूप चांगलेच भेटले असेल। तर मित्रांनो काय आहे, अळीचा जो अटॅक वाढलेला आहे मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही केम नक्की यूज करा मित्रांनो। कोराजेन आणि इव्हिसेंट, फेम, मला असं वाटते याच्या किमतीच्या समोर हे परवडणार आहे आपल्याला। आणि मित्रांनो अळीचा हा नायनाट मस्त करतो मित्रांनो, अळी साफच करते डायरेक्ट, याच्यासोबत काहीच घेऊ नका मित्रांनो इतर काही। तर शेवटच्या फवारणी तुम्ही केम नक्की घ्या मित्रांनो। केमचा डोज आहे 15 लिटर पंपाला 25 ml आणि 20 लिटरला 40 ml एवढा घेऊ शकता, जास्त घेऊ नका मित्रांनो। आणि सोबत आता तुम्ही नंतर सांगाल की सोबत फंगीसाइड काय घ्यायचं आहे, तर फंगीसाइड मित्रांनो हा जो शेतात आहे मी, या शेतात मला फंगीसाइड म्हणजे हरभऱ्यावर काही डिसीज नाही दिसला, असा खडगे नाही दिसले की पिवळा झाला, खराब झाला, कुठे फंगस वगैरे आहे का, काय होते मित्रांनो फंगीसाइडचं काय असते मित्रांनो, हरभरा जर दाट असला ना तर तिथे काय असते मित्रांनो, हवा खेळतीनी असते, सगळे म्हणजे एका जवळ असते। आणि हा जो हरभरा आहे मित्रांनो, जसा हा हरभरा कसा आहे, हा पहा मित्रांनो, थोडासा पट्टा पद्धत सारखी लावलेली आहे मित्रांनो। या पट्टा पद्धत मध्ये काय आहे, हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश खालपर्यंत जाते, इथे जाते, तर ओलच्यामुळे ओल जी जमा होते मित्रांनो, ती ओल आहे ना इथे मागे साचत नाही, इथे शेवटी काय होते, हे जे आहे ना मित्रांनो, हे इथे या देठच्या मागे ओल साचली तर काय होते, इथे पचपच होऊन सड लागून ते फूल असं सडून जाते, गळून जाते की, तर ते फंगस आपण जे म्हणतो की फंगसचा डिसीज आहे, फंगस लागला। परंतु इथे काय हवा खेळती आहे मित्रांनो, असं हवा पट्टा पद्धत ज्यांनी हरभरा लावला मित्रांनो, त्यांच्यामध्ये आहे ना फंगसचा अटॅक नाही आला। परंतु ज्यांच्याकडे हरभरा खूप दाट पेरण्यात आला तर त्यांच्याकडे काही पिवळे झाले हरभरे वगैरे, तर त्यांनी काय करा मित्रांनो, त्यांनी आता सल्फर प्लस टोबिकोनाझोल सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो, हे घ्या मित्रांनो, किंवा झायनेब
हे घ्या मित्रांनो, अवतार इंडोफिलचा अवतार आहे ते घ्या मित्रांनो, ते खूप छान आहे अशा वेळेस. आता शेतकरी मित्रांनो, तिसरी फवारणी आपली मग कशी होईल, तर MBF कंपनीचं केम घ्या. 15 लिटर पंपाला 25 ml आणि 20 लिटरला 40 ml. त्याच्यानंतर मित्रांनो घरडा कंपनीचा चमत्कार घ्या, तेही 15 लिटर पंपाला 25 ml आणि 20ला 40 ml. आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक मी सांगितलं तुम्हाला, ज्याप्रमाणे बुरशीनाशक द्यायचं आहे तसं द्या. इथे काहीच बुरशीचा अटॅक वगैरे दिसत नाही, म्हणून मी UPLचं साधं साफ घेत आहे आणि आपलं क्रिस्टलचा 22 टीन घेत आहे. त्याच्यानंतर जर तुमची इच्छा असेल तर घरडाचा एक वेळा चमत्कार दिलं तर ते सर्व सांभाळून घेईल मित्रांनो, कारण की ते एनर्जीज दाबेल तर ऑटोमॅटिक घाटे भरतील. परंतु तुमची इच्छा असेल अजून त्याच्यात प्लस करायचं आहे तर अमिनो बेस्ड कोणतंही टॉनिक घ्या, कोणतंही इसाबियान, ॲम्बिशन घ्या, अजून अमिनोवाले जेवढे आहे ते तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. तर अशी करा मित्रांनो तिसरी फवारणी. तिसऱ्या फवारणीचे नियोजन, घाटे मस्त चांगले भरतील, टणक भरतील, फळांची गळण होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. तुमचा सपोर्ट मला खूप आवश्यक आहे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तोपर्यंत मित्रांनो, जय जवान जय किसान.